गणेशाला नमन करून दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानाचा मुजरा। आज खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपलं भाग्य आहे की आपण आज महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहे। की स्वराज्य म्हटलं की स्वतःचं राज्य आणि स्वतःचं राज्य निर्माण करणारे आपले राजे, त्यांचा आज जन्मदिवस। आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये कुमार शेट्टे आणि पूर्ण बंड्या बॉईज चषकासाठी आजच्या दिवसासाठी अजिंक्य भौड समालोचक यांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये होतंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। तर अजिंक्य भौड यांना विनंती करतो की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हा, तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो। खालापूर तालुक्याचा नामवंत समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि आजच्या दिवसासाठी त्यांना आपण माथेरान नगरीमध्ये आमंत्रित केलंय। त्यांना आपण विनंती करूया की आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चला। मॅचला सुरुवात होते, कौशल गुरव करतोय सुरुवात गोलंदाजीसाठी। SP11 संघामधून तो खेळतोय आणि समोर आहे राकेश प्रभू। वाह, पहिलाच बॉल अगदी पंच जरूर वळतील। पहिलाच बॉल येतो वाईट। राजेंद्र भोईर सुद्धा आज पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत। नेरळ परिसर अक्षरशः गाजवलं, अगदी छोट्या छोट्या मुलांना घेऊन मालेगाव गावाचं नाव अगदी कर्जत तालुक्यामध्ये पुढे नेण्याचं काम राजेंद्र भोईरने केले। ते पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, मेन पंचाच्या भूमिकेमध्ये ते आहेत। त्यांचं मनापासून स्वागत माथेरान नगरीमध्ये। कौशल गोलंदाजी मार्क होता या हलक्या त्यांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता। अजिंक्य यांचं आगमन कालच नाईटची स्पर्धा त्यांनी केली होती आणि आमच्या शब्दा खातीर ते या माथेरान नगरीमध्ये ते चालत आले, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया। आमचे पार्टनर आहेत, 2-3 वर्ष सतत आमच्या समवेत समालोचन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं सहर्ष स्वागत करूया। राकेश प्रभू खऱ्या अर्थाने मुंबईवरून, मुंबईचा हा पोलाड आता मैदानामध्ये स्ट्राईक एंडला खेळतोय। कौशल गुरव गोलंदाजी मार्कवर आहे। राकेश प्रभू आणि प्रशांत नाईकडे ही सलामीची जोडी अजिंक्य मैदानामध्ये आले। माथेरान नगरीमधली सर्वात मोठी स्पर्धा, ऑल इंडिया आयकॉन, 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात, अजिंक्य आणि खूप मोठी स्पर्धा आहे माथेरान नगरीमधली। खूप चांगला बॉल, यावेळेस फुलर लेनचा बॉल होता। राकेश प्रभूला थांबण्यामध्ये यशस्वी झाला तर कौशल, कारण कौशलचं खऱ्या अर्थाने या माथेरान नगरीवर भरपूर प्रेम आहे कुणाल, आणि माथेरान मध्ये खूप चांगलं क्रिकेट कौशलने खेळलं। या अगोदरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा, मुकद्दर ट्रॉफी मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्यांनी KCS संघासाठी दिला होता आणि SP11 संघामध्ये त्यांनी आज खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे अजिंक्य, आणि आता खूप चांगली गोलंदाजी करतोय। शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, या बॉल साठी अगदी राकेश प्रभू ओळखला जातोय। चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय पहिल्या इनिंग मधला षटकार। षटकार येतोय, षटकाराने सुरुवात। यावेळेस खूपच चेंडू बाहेर, राजेंद्र भोईर सर आमच्याकडे वळतात। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। 8 धावा 10 फलकावर लागल्यात। अजिंक्य सुरुवात होते दुसऱ्या मॅचला। पहिली मॅच खूप चांगली झाली होती। दुसऱ्या मॅच कडे आपण लक्ष देतोय SP11 संघाच्या विरोधात। बंड्या बॉईज B संघ मैदानामध्ये खेळतोय। पहिल्यांदा बॅटिंग आले त्यांच्याकडे आणि कौशलचा पुढचा बॉल, चांगला बॉल, ऑक्रोड टेप्याचा बॉल वेगवान होता। इष्टरक्षक थोडासा लेझी करतोय आणि खऱ्या अर्थाने डॉट बॉलचा इशारा येतोय। कौशल खूप चांगला गोलंदाजी करतोय, अकोट टप्प्याची गोलंदाजी आहे, त्याला मारण्यामध्ये सोपं जात नाहीये राकेश प्रभूसाठी, कारण उंची कधी कधी चेंडूला मिळते, कधी कधी कमी चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि डॉट बॉलचा इशारा जरूर आलाय आणि फक्त तेजस आम्हाला सांगतात 8 धावा 10 फलकावर लागताना। रिव्हर्सिफचा फटका मारण्याचा प्रयत्न हो, परंतु नाही, हाही चेंडू डॉट जातोय। डॉट पर्सेंटेज खूप आपल्याला पाहायला मिळतात अजिंक्य, आणि
कौशलचं विशेषतः कौतुक करूया. कर्जत तालुक्याचा हा हिरा आहे. भरपूर बाईक ह्या खेळाडूच्या नावावर सुद्धा आहेत. कर्जत तालुक्याचं नेतृत्व सुद्धा या खेळाडूने केलेलं आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये सर्वात जास्त अर्धशतक एका वर्षाचा मारण्यामध्ये मान सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे आणि अशा खेळाडूच्या विरोधात राकेश प्रभूला खेळावं लागतंय. खूप चांगला बॉल. यावेळेस पंचाकडे मोठी दाद मागितली जाते. सगळे खेळाडू एकवटलेत. पंच चर्चा करतील त्यानंतर निर्णय असेल. परंतु ही जर नटआउट आहे आणि खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. नटआउट दिलाय परंतु अपील मध्ये जोर होता. सगळे खेळाडू एकवटले होते. त्यांना माहिती आहे राकेश प्रभूची विकेट होती अजिंक्य. ही विकेट मिळाली असती तर थोडासा बंड्या बॉईज बी संघ मागे आटला असता परंतु नाही. पहिला षटक चांगलं पडलंय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या 8. जिग्नेश गोलंदाजी मार्कवर येतोय. जिग्नेश खऱ्या अर्थाने त्याचं शिक्षण कर्जत तालुक्यामध्ये झालं असं म्हणावं. इंजिनिअरिंग त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये केली. कौशल आणि जिग्नेश एक खूप जवळचे मित्र आहेत. अर्धा तर कर्जत तालुका त्याच्या प्रेमापोटी राहिलेला आहे. सगळे क्रिकेट प्रेमी त्याच्या बाजूने आहेत कारण एक लेदर क्रिकेटर आहे आणि मागच्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही पाहिलं असेल या खेळाडूकडनं भरपूर चांगला परफॉर्मन्स झाला होता. तेजस या खेळाडूने एक हाती लढा दिला होता आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर प्रशांतच्या आगेच समोर टाकलेला बॉल प्रशांतनी अगदी सरळ खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. पंच आम्हाला सांगतायत येत आहेत 4 धावा. यावेळेस चांगला बॉल कमबॅक केलं जिग्नेशने. जिग्नेश कौशल त्यानंतर बेंडा बॉईज बी मध्ये राकेश प्रभू आहेत. त्याचबरोबर विश्वनाथ आहेत. दोन्ही खूप चांगल्या प्रकारे मैदान गाजवणारे 4ही खेळाडू या मैदानावर खेळलेत आणि 4ही म्हणजे या मैदानाची परिसीमा अजिंक्य त्यांना माहिती आहे आणि मोठ्या परिसीमा असलेली आपण बघितलं तर मैदान आहे आणि या मैदानावर षटकार मारणं सोपं नसतं परंतु अशा पद्धतीने व्यवस्थित टायमिंग असेल तर षटकार जाऊ शकतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु भरपूर लांब चेंडू होता. 2 धावा जरूर मिळतील. चांगला बॉल होता. त्यानंतर एक धाव जरूर मिळते प्रशांत कडनं. एक धाव संख्येच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्या त्या 15 धावा धाव फलकावर लागल्या. पहिलं सत्र मैदानामध्ये चालू आहे. या अगोदरची मॅच आपण पाहिली. एकीकडे होतं गोल्डन स्टार संघ घरच्या मैदानावर तो खेळतोय. विक्रांत संघाच्या अगेन्स्ट मध्ये ते खेळले आणि गोल्डन स्टार संघ पहिला मॅच ही ते जिंकलेला आहे आणि गोल्डन स्टार संघामध्ये अजिंक्य आपण पाहिले तर बंटी भद्रिके आलेत आणि त्यांच्या जोडीला धीरज भोईरला सुद्धा त्यांनी आणलेलं आहे नवी मुंबईवरून आणि दोन्ही चांगले आपल्याला ऑलराऊंडर गोल्डन स्टार संघाकडे पाहायला मिळाले. त्याचबरोबर विक्रांत संघाकडे सुद्धा मयूर वाघमारे आणि सूरज पाटील दोन्ही ऑलराऊंडर. यावेळेस ऑन साईडला जितेश पाटीलच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघतोय. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा कॉल परंतु नाही थांबवलं. राकेश प्रभू शांत खेळतो. त्याला माहिती आहे की येणारे 2 षटक जर आपण पाहिले येणारे जे लोकल बॉलर असतील अजिंक्य त्याच्यावर हल्ला चढवावा आणि याच उद्देशाने राकेश शांत प्रकारे तो खेळतो आणि बऱ्याच वेळा मी पाहिले नाही माथेरानमध्ये बऱ्याच वेळा तो आलेला आहे. भरपूर वर्ष त्यांनी माथेरानसाठी आयकॉनच्या भूमिकेमध्ये क्रिकेट खेळलं. असे बरेचसे खेळाडू आहेत म्हणजे ज्यांची आपण नावं घेऊया की ते बऱ्याच वेळा माथेरानमध्ये खेळले संघाला जिंकून दिलेलं आहे. त्यामधलं नाव येते राकेश प्रभू अजून मैदानामध्ये आहे. सरळ अगदी व्यवस्थित टायमिंग होता आणि मला एका स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार का मिळाला याचं उदाहरण देताना प्रशांत नाईकडे
त्यामध्ये प्रशांत नायकेडेने खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. 13 धावसंख्येवर वैयक्तिक तो खेळतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतंय. खूप चांगली स्पर्धा अजिंक्य आपण या स्पर्धेमध्ये तुम्ही सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. 55,555चं पहिलं पारितोषिक असणारी ही माथेरान नगरी मधली मोठी स्पर्धा. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 33,333. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते. सगळे जे आमचे मान्यवर आहेत त्यांनी काही ना काही देण्याचा प्रयत्न या स्पर्धेसाठी केलेला आहे. आणि दुसरा दिवस या स्पर्धेचं आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. खूप चांगली सुरुवात बंड्या बॉयज बी संघासाठी झालेली आहे. बंड्या बॉयज बी संघाने आतापर्यंत 2 षटकामध्ये 22 धावा जमवल्यात. म्हणजे 11.00च्या सरासरीने 22 धावा जमवल्यात त्या बंड्या बॉयज बी संघाने. त्यावेळेस आता चेंडू प्रशांत धोक्याचे घंटेसाठी होता परंतु बचावला आणि रनआउट होता होता प्रशांत नायकडे मात्र वाचलेला आहे आणि कुठलीही धाव मिळत नाहीये. प्रत्येक जण आता म्हणत असेल राकेश प्रभू शांत काय, त्यांच्याकडे 9 खेळाडू तंबूमध्ये बसलेले आहेत. बंड्या बॉयज बी संघ आता तगडा संघ म्हणून उभा राहिलेल्या आजच्या दिवसामध्ये सगळे चांगले प्लेयर्स घेऊन ते आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि त्यामधले 2 खेळाडू यावेळेस वेगवान बॉल होता, सरळ खेळलाय. लॉगऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे, फिल्डिंग मिस्ड होते आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. की एखाद्या खेळाडूने मिसफिल्ड केली तर फलंदाज चार्ज होतो, त्याला चार्ज करण्यामध्ये आपण भाग पाडतो आणि खरं अर्थाने चौकार जरूर मिळाला राकेश प्रभूच्या बॅट मधून. मिसफिल्ड झाली, धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर पोहोचली ती 26 वर. यावेळेस पायाला स्पर्श करून चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्राच्या दिशेने रवाना होतोय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर कमी वेगाने धावत होते आणि इनसाइड एज आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. बघा मिसफिल्ड किती होते SP 11 संघाकडनं आणि रन किती आहेत? 5 रन मिळत आहेत. 35 धावा धावफलकावर लागल्यात. आता गोलंदाज तरी काय करणार? क्षेत्ररक्षण जर असं झालं तर गोलंदाज काहीच करू शकत नाही किरणदा यामध्ये. आणि जशी अपेक्षा योगेशदा होती SP 11 संघाकडनं आणि ती SP 11 संघ फिल्डिंग मध्ये थोडासा मिस्टेक करतोय. बोनसच्या स्वरूपामध्ये धावा देताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावर लागल्यात. बंड्या बॉयज बी संघासाठी ह्या धावा खोऱ्याने येताना दिसतात. कौशल गुरव प्रयत्न करतोय की विकेट काढण्यासाठी परंतु मिसफिल्ड होण्यामुळे धावा वाढल्या जातात. चांगला बॉल यावेळेस कौशलचा. भरपूर मेहनत कौशलकडनं चालू आहे. कौशलला आता एकच काम करावं लागेल की कुणाल डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. फिल्डिंग थोडेस कमकुवत आहे होताना दिसते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने 35 धावा अवघ्या धावफलकावर लागताना बंड्या बॉयज बी संघाच्या प्रथम सत्रामध्ये
प्रशांत आउट होतोय. एक पहिला फलंदाज बाद होतोय तो बंड्या बॉईज बी संघाचा. खेळ इथं समाप्त होते. 3 षटकामध्ये धावा आल्या त्या 35 धावा. एक गडी बाद झालाय तो प्रशांत नाईकडे हिट विकेट झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय तो विश्वनाथ जाधव. पालघर मधलं फार मोठं नाव. चटपटतर बांधाचा हा फलंदाज गोलंदाज अगदी व्हेरिएशन त्याच्याकडे आम्हाला पाहायला मिळतं. धानिव गावातून हा खेळाडू निघालेला आहे आणि अगदी आखाती देशांपर्यंत नाव कमवण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधव यांनी केलेला आहे. आणि माथेरानमध्ये सातत्याने ते खेळलेत आणि प्रत्येक संघामध्ये ते खऱ्या अर्थाने कुठला खेळाडू कसा आहे हे त्यांना माहिती आहे. आणि ओपन क्रिकेट म्हटलं अजिंक्य तर सगळ्यांना माहिती असतं कुठला फलंदाज कसा खेळतो, गोलंदाज कशी गोलंदाजी करतो हे त्यांना माहिती असतं. सातत्याने ओपन क्रिकेट होत असतं. कारण आपण पाहिलं की भरपूर टेनिस क्रिकेट वाढलेलं आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकाला चान्स मिळतो. नवीन नवीन खेळाडू आपल्याला मिळतात आणि नवीन नवीन खेळाडूंचा खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण म्हणजे यूट्यूब लाईव्ह. tenniscricket.in असतील किंवा संपूर्ण वेबसाईट जेवढ्या वेबसाईट आहेत त्यांच्यामुळे आपल्याला भरपूर क्रिकेट पाहायला मिळतं. फुल टॉस बॉल हवेत आहे. चेंडू जितेश पाटे चेंडूच्या खाली येतोय आणि इथे खूप चांगली कॅच पकडली जाते परंतु अजून तिथंच उभे ते आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली कॅच. राकेश प्रभूला परतावा लागेल. फार मोठा धक्का बंड्या बॉईज बी संघाला. विठ्ठल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. चांगली सुरुवात करून देणारा विठ्ठल सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही त्याला ओपनिंगला पाहिलाय परंतु मिडल ऑर्डर मध्ये तो येतोय आणि राज दिनेश कदम सुद्धा जवळून बघताय विठ्ठलला कशा प्रकारे बॅटिंग करणार. पुढच्या वर्षी रिया 11 मध्ये दिसेल परंतु ऑन साइडला फाईन लेग मध्ये खेळलेला हा दर्जेदार चौकार. विठ्ठलच्या 4 धावा आपण पाहिल्या. ऑन साइडला असून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी मार्कवर होता किरण. पहिली विकेट त्यांनी मिळवून दिली आयकॉनची. राकेश प्रभूला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं.
परंतु आता विठ्ठल ऑन स्ट्राइक वर आहे, विश्वनाथ अजून नॉन स्ट्राइक वर आहे, त्याला स्ट्राइक देणं, त्यामुळे किरण गोलंदाजी करतो, त्याचं कौतुक करूया. कारण 2 विकेट त्याने आपल्या षटकामध्ये मिळवल्यात. एखादा खेळाडू आजारी असता तर तो घरी बसला असता, परंतु नाही, आपल्या संघाला गरज आहे आपली आणि मी प्रमुख गोलंदाज आहे, त्यामुळे मला येणं गरजेचं आहे आणि किरण आलाय. आई फटका फसलाय, किरण स्वतःवर विश्वास ठेवतोय, परत एकदा कॅच पकडतोय. 3 विकेट आतापर्यंत आपल्या गोलंदाजीवर मिळवतोय किरण हा गोलंदाज. मध्ये खऱ्या अर्थाने जे गमवलं होतं ते चौथ्या षटकामध्ये येतंय का काय, कारण चौथ्या षटकामध्ये फक्त एक चौकार आला होता विठ्ठलकडनं. 3 गडी बाद केले आतापर्यंत किरणने आणि सलग 2 विकेट मिळवल्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे किरण हा गोलंदाज. विश्वनाथ फक्त नॉन स्ट्राइक वर पाहतोय, सगळे फलंदाज बाद होत आहे, तो नॉन स्ट्राइक वर स्तब्ध उभा आहे. नक्की तो बघतोय नक्की चाललंय काय. आणि खऱ्या अर्थाने आज मी इथं मैदानामध्ये असून मला स्ट्राइक दिली नाहीये. जर मला स्ट्राइक मिळाली असती तर हा प्रेशर मी घालवला असता, परंतु अजूनपर्यंत त्यांनी एकही मला वाटतं बॉल खेळलेला नाहीये. तो नॉन स्ट्राइक वर तसाच उभा आहे आणि विकेट मात्र जाताना दिसतात ते बंड्या बॉयज बी संघाच्या. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलीये ती 39. फक्त 4 धावा आले या षटकामध्ये. 3 गडी बाद करण्यामध्ये यश आलं ते किरण या गोलंदाजाला मनापासून आपण त्याचं कौतुक करूया. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा बंड्या बॉयज बी संघाच्या धावफलकावर. जितेश पाटे गोलंदाजी मार्क वर येतात. शेवटचं षटक त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. समोर विश्वनाथ जाधव आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत याकडे आपण बघूया. फुलर लेनचा बॉल, यॉर्कर लाईनची गोलंदाजी जितेश पाटे सातत्याने करत असतो. शेवटचं षटक कर्णधाराने त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. धावा रोखण्याची गरज आहे आणि कालपासून आपण तेजस पाहिलं ना तर आपल्या माथेरानमधील गोलंदाज खूप चांगल्या प्रकारे चालतात. काली सुद्धा मला वाटतं
प्रतीकने चांगली गोलंदाजी केली होती यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या दोघांच्या मधून विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत चौका. पहिला बॉल खूप चांगला टाकला होता जितेश पाटे यांनी आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला चौकाराच्या मदतीने धावफलक वधारलंय. 43 धावा धावफलकावर लागल्या त्या बंडे बॉयज बी संघाच्या. खूप चांगली सुरुवात झाली होती. 3 षटकांमध्ये भरपूर धावा कमवल्या होत्या. चौथं षटक फक्त 4 धावसंख्येचं पडलं SP11चं. ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय सीमारेषेच्या बाहेर विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. दोन चेंडूवर तब्बल 10 धावा मिळवल्या. अकूट टप्प्याचा चेंडू फाईन लेग मध्ये खेचलेला उत्तुंग असा षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये बदल झाला. धावफलक पोहोचला तो 49 धावसंख्येवर. 49 धावा. अजून काही चेंडू बाकी आहेत अजिंक्य. भरपूर धावा येणं गरजेचं आहे. अजून एक चांगला फटका चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. इनसाइड एज परंतु मोठा फटका आला नाही. लेंथ मध्ये थोडासा बदल केला जितेश पाटे यांनी. ना माहिती होता की 2 षटकार आलेत. प्रेशर माझ्यावर आहे. चांगले चेंडू टाकणं फार गरजेचं आहे आणि जितेश सातत्याने आपल्यामध्ये बदल करतो. जितेश पाटे आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी ते करतात. बरंच वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. SP11 साठी भरपूर वर्ष क्रिकेट ते खेळत आहेत. यानंतर मॅच असेल रिया 11 विरुद्ध विक्रांत. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. हवेत बॉल कौशल जज करतोय चेंडूला. लॉगन मध्ये हा चेंडू जातोय. सोपी कॅच. भरपूर उंचीवर होती कॅच. कॅच सुटली गेली विश्वनाथ जाधवची. 2 धावा मिळतात 2 धाव संख्येच्या मदतीने. पहिलं सत्र इथं समाप्त होतंय. 57 धावा धावफलकावर लागल्यात. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे ते SP11 संघाच्या समोर. येणारे 30 बॉल 58 धावा. परंतु आपण टॉस साठी आमंत्रित करूया रिया 11. त्यांच्या विरुद्धात आहे विक्रांत. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. चला टॉस करून घेऊया आपण. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
शेवटचा कॉल असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचे. विक्रांत टीम चला भावेश आणि रिया 11 टीमचा कॅप्टन चला रिया 11 टीमचा कॅप्टन या भावेश येत आहेत. विक्रांत टीमचा कॅप्टन हा रिया 11 टीमचा कॅप्टन सुद्धा इथे आलाय आणि आपण आमंत्रित करूया टॉस करण्यासाठी. योगेश गावरे या आपण टॉस करून घ्यायचा आहे आणि दोन्ही टीमला आम्ही इथं आमंत्रित केले टॉस बॉक्स मध्ये. योगेश गावरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. चला आपण टॉस करून घेतोय. एकीकडे आहे विक्रांत टीम दोन टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन राहिलेत आणि रिया 11 संघ त्यांच्या अगेन्स्ट. योगेश गावरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस मागतात रिया 11 संघ आणि छापा मागितलाय आणि छापा विक्रांत संघाने मला वाटतं टॉस मागितला होता आणि विक्रांत संघ टॉस जिंकतात आणि प्रथमतः आपला निर्णय क्षेत्ररक्षण करू. मला एक नक्कीच सांग की क्षेत्ररक्षण करण्याचा एक निर्णय कशाबद्दल आहे, कारण खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, तुम्ही चेसिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. चेसिंग चांगल्या पद्धतीने करू आम्ही. डू ऑर डाय मॅच आहे, करू किंवा मरो अशी परिस्थिती आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या विसरून तुम्हाला खेळावं लागणार आहे. काय रणनीती असेल या मॅच साठी? नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर हा होता आकाश ज्यांनी पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे आणि समोर आहे आमच्याकडे रिया 11 चे कॅप्टन. प्रथमतः फलंदाजी आले. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. या स्पर्धेबद्दल काय सांगा? चांगली टुर्नामेंट आहे. आयोजन पण चांगले एकदम. आयोजन खूप चांगलं आहे असे रिअल संघाचे कॅप्टन आम्हाला सांगतायत. बोलत नाहीत खऱ्या अर्थाने ते जास्त, परंतु आपण जाऊया, वेळ लावणार नाहीये, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथं आहे अजिंक्य भौड, सुरुवात करतील 30 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 58 धावसंख्येची. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. असं म्हणत 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होऊ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. अष्टमातांनी राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या देखील पवित्र स्मृतीस वंदन करतो. रायगडावर कडे पसरले शिवराय यांच्या पायी, रायगडावर कडे पसरले शिवराय यांच्या पायी, हेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडळा ठाई आणि धर्मरक्षणा पायी ओरी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊन बंड्या बॉईज चषक 2025 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. टीट फॉर टॅट इट का जवाब पत्थर से आणि येतोय वॅकंट एरिया मध्ये मारलेला, रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा चौकार करतोय. कौशल गुरव कडावचा हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती नागेश, गोलंदाजी मार्क वरती विश्वनाथ. पुन्हा एकदा आतली कडा घेतली होती बॉलची आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पहिल्या चेंडूवरती उत्तरास प्रत्युत्तर दिलं होतं. ज्या 58 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय SP 11 या टीमला आणि कौशल आणि जिग्नेश हे दोन्ही आयकॉन प्लेअर या टीमच्या खऱ्या अर्थानं आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, कॉन्फिडन्स होतं या फटक्यामध्ये, आत्मविश्वास अगदी ठासून भरलं होतं आणि तदनंतर बॉल जाईल
डीप मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट येतोय षटकार. पहिला आला चौकार आणि तदनंतर आला डॉट बॉल. पुन्हा एकदा येतो षटकार आणि या 6 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धाबसंख्येवरती. 10 धाबा 10 फलकावरती 58 धाबसंख्येचा करायचे पाठलाग आणि त्याचाच विचार करता धाबाला दमदार सुरुवात करतोय फलंदाज कौशल. पुन्हा एकदा बेमिसाल स्ट्रोक वन टप्प्या अखेर अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा येतोय हा बॅकहँड एरियामध्ये मारलेला चौकार. सुरुवातीला की कौशल गुरवसाठी हे मैदान अगदी लकी आहे. ज्या वेळी कौशल गुरव या मैदानावरती येतो ना त्या वेळी चांगली खेळी त्याने या मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. चांगली इनिंग त्यांनी खेळली आहे आणि तशीच बॅटिंग तो दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. विश्वनाथ जाधव एक गुणवानशाली ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक ग्रेट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय परंतु त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. हल्लाबोल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कौशल गुरवची जी गुणवत्ता आहे तो या ठिकाणी स्पष्ट करतो. कारण की ज्यावेळी तुमच्यामध्ये असलेले कला कौशल्य ज्यावेळी तुम्ही स्पष्ट करताना त्यावेळी तुम्हाला सिद्ध करण्याची क्षमता ज्यावेळी तुमच्याकडे असते त्यावेळी तुम्हाला प्रसिद्धी मिळवता येते. आणि प्रसिद्धी मिळवणारा हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबींसाठी येतोय. अजून एक दर्जेदार चौकार. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि सर्वांना अगदी भगव्यामय शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. शिवजयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 18 धाबा आहेत त्या धावफलकावरती बिनबाद 18 ही स्थिती आहे. डावाला सुरुवात दमदार करतोय या ठिकाणी SP11 हा संघ आणि त्यांचा फलंदाज कौशल मैदानाच्या आतमध्ये. आता ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज नागेश. नॉन स्ट्रायकर एंडवरती कौशल. 18 धाबा धावफलकावरती. बॉल तयार. शरीराचा बेत घेणारा चेंडू ऑन साइड मध्ये पाठवायचं होतं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील चुकीच्या एंडला फेकी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी कव्हर नव्हतं आणि जर बॅकिंग असतं तर जरूर तुम्ही फेकी त्या ठिकाणी करू शकत होते. डायरेक्ट स्टंपला जर चेंडू लागला असता इष्ट्यांचा बेत घेणारी जे फेकी झाली असती तर त्या ठिकाणी जरूर विकेट कौशल गुरवची महत्वाची विकेट प्राप्त करता आली असती. परंतु त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज वरती सुखरूपपणे पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल मिळाली आणि एकूणच 2 धाबा या पहिल्या चेंडूवरती मिळतात. बॉल तयार. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. 58 धावसंख्येचा करायचंय पाठलाग आणि 20 धाबा या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश प्रभू. पुन्हा एकदा एक चांगला ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. आज चांगला फटका स्लॉट मध्ये त्याच्यावरती आक्रमण केलंय. खराब क्षेत्ररक्षण आणि तदनंतर 1 टप्प्या अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय दर्जेदार बंड्या बॉय चषकातील दमदार चौकार. प्लेयर आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन प्लेयर
आणि तदनंतर ग्रामीण संघातील अगदी सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आयकॉन प्लेअर आपले प्रयत्न 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये देण्याचं काम केलं. या अगोदर आपण कौशल गुरवला चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. तदनंतर त्याच्या बाटीला ज्यावेळी फलंदाजी आली द्वितीय सत्रामध्ये सेकंड इनिंगमध्ये, त्यावेळी डावाला सुरुवात देखील त्यांनी दमदार केली. आक्रमकता त्यांनी दाखवली. पहिल्या चेंडूवरती चौकार, षटकार आला, पुन्हा चौकार आले. 3 चौकार त्यांना पहिल्या षटकामध्ये खेचून काढले आणि तदनंतर एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा. नंतर दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात आणि सेकंड ओव्हर मध्ये राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्याच बॉल वरती लेग बायची 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा आला डॉट बॉल, एक चौकार आला आणि यावेळेस सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 25 रन्स ऑन दी बोर्ड. फटका पुन्हा एकदा दमदार आणि बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबींसाठी येतोय. हा पुन्हा एकदा कौशल गुरवच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. अगदी कमी धावसंख्येवरती सोडलेलं रोहित शर्माचं झेल आणि तदनंतर 264 धावसंख्येची बहारदार खेळी आपण श्रीलंकीय टीमच्या अगेन्स्ट पाहिली होती. आणि एक एक झेलला किती महत्व आहे या क्रिकेटमध्ये हे दाखवून देईल कौशल गुरव या मॅच मध्ये. 31 धावा धावफलकावरती, 58चं करायचं पाठलाग. आता शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे. 18 चेंडू आणि आता 27 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. धावफलकावरती धावा आहेत ते एकूणच 31. कौशल गुरवनं ही अर्धी लढाई या मॅच मध्ये जिंकली आहे. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले जसं रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्य घडवण्यासाठी लढले ना, तसा लढतोय मैदानाच्या आतमध्ये SP11 टीम साठी. फलंदाज कौशल गुरव आक्रमकता त्यांनी सुरुवातीपासून दाखवलं, कारण की असं म्हटलं जातं फर्स्ट इम्प्रेशन युअर लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव हा तुमचा शेवटचा प्रभाव आहे आणि तशी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये कौशल गुरव. मी का या ठिकाणी आयकॉन प्लेअर म्हणून खेळायला मैदानाच्या आतमध्ये उतरलो, या माथेरानसारख्या नगरीमध्ये मला का बोलवलं जातं खेळण्यासाठी, त्याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. कर्जत तालुका कर्जत परिसरामधील अगदी कडाव संघ अगदी एक मित्र म्हणून त्या विभागामधील चांगला संघ आणि त्या चांगल्या संघामधील हा गुणवानशाही खेळाडू आपली 100% योगदान या मॅच मध्ये तो देतोय. आज ऑल इंडिया आयकॉन मध्ये आमच्या विभागातील एक दमदार खेळाडू बंटी बद्रिके याचा देखील खेळ आम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये चांगलेच भोईर त्यांच्या सोबतीला होते. त्या अगोदर आपण पाहिलं त्यांच्याच विरोधात मयूर वाघमारे आणि सूरज पाटील यांचा खेळ देखील आपण मैदानाच्या आतमध्ये बहरताना पाहायला मिळाला. परंतु यावेळेस देखील झेल ड्रॉप होतोय. गोलंदाज यापेक्षा 100% योगदान देणार काय संघासाठी जे हवंय. अगदी पसव्या गतीचा चेंडू टाकला होता, गती काढून घेतली होती विश्वनाथ या गोलंदाजानं आणि त्याच चेंडूवरती फलंदाजाचा झेल देखील आला होता त्या ठिकाणी. आणि कॅचला ड्रॉप केल्यानंतर दुहेरी धावेला प्राधान्य, 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. ते 2 झेल या ठिकाणी ड्रॉप झाले आणि त्याचा भोगात माता भोगावा लागतोय तो फिल्डिंग करणाऱ्या बंड्या बॉईज बी टीमला. राकेश प्रभू आणि विश्वनाथ जाधव हे दोन्ही आयकॉन प्लेअर 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. परंतु त्यांच्या पदरी त्या ठिकाणी अपयश पडलं जात आहे आणि यावेळेस पंचांनी बोट उंच केलं आणि फलंदाज या ठिकाणी पहिला मोठा आदरा मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या SP11 टीमला नागेश होईल बाद.
2025चं हे दिमागदार देखणं आयोजन आणि या स्पर्धेचे सर्व शिल्पकार त्यांनी घेतलेली मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहिली आहे। ऑल इंडिया आयकॉन प्लेअर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात। प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन प्लेअर खेळताना आपण पाहणार आहोत। आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आयोजन नियोजन अगदी बघण्यात जोग आहे। मयुरेश कदम यांनी जी आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे, एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवतोय। अगदी काल नाईटच्या स्पर्धेमध्ये आम्ही होतो, तरी देखील या स्पर्धेमध्ये मयुरेश कदम यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी दिलेल्या संधीसाठी आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालो। पुन्हा एकदा देऊ त्यांना धन्यवाद। आणि या मैदानाच्या आतमध्ये जो क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळ चालू आहे SP11 आणि त्यांच्या विरोधात बंड्या बॉईज बी या 2 संघादरम्यान आणि टॉस जिंकलं होतं ते SP11 टीमनं फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय होता। बॅटिंगसाठी पाचारण केलं होतं पहिल्या 17 साठी, पहिल्या इनिंगसाठी बंड्या बॉईज टीमला आणि 57 धावसंख्येपर्यंत त्यांना रोखलं आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अध्यापक 33 धावा आहेत त्या धावफलकावरती, 1-33। पुन्हा एकदा चांगला फटका डावखुर आताचा फलंदाज जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। एक चांगला फलंदाज, विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग जिग्नेशची देखील आपण पाहिली आहे। कित्येक मैदानावरती त्याने आक्रमण देखील केलंय आणि तोच जिग्नेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। नॉन स्ट्रायकर एंड वरती, ऑन स्ट्राईक वरती फलंदाज कौशल गुरव आपले जोहर दाखवतोय। आपल्यामधील असणारी गुणवत्ता, आपल्यामधील असणारा क्लास तो या ठिकाणी सिद्ध करतोय। क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी कौशल गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय। ऑन स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विश्वनाथ यावेळेस तयार आहे। पुन्हा एकदा फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषा क्लिअर केली जाते। 4 धाब्यांसाठी आलेला हा चौकार अगदी वेल सेट होऊन आला कौशल गुरव असं वाटतंय आणि चांगली बॅटिंग त्याची या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 धावसंख्येवरती। 38 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट विकेट डाऊन नागेश। वैयक्तिक 28 धावसंख्येवरती खेळतोय कौशल गुरव हा फलंदाज। कर्जत परिसराचं नाव कायम ठेवण्याचं काम त्यानं केलंय। कडाव गावाचं नाव अगदी या विभागामध्ये सातत्यपूर्वक त्यांनी उंच स्तरावरती नेऊन ठेवलंय आणि कौशल गुरव हा देखील एक चांगला गुणवंतशाली खेळाडू आणि स्वतःची गुणवत्ता तो या ठिकाणी स्पष्ट करतोय। पुन्हा एकदा येईल डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी कंप्लीट होईल। षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि धावफलक स्थिरावेल ते 38 या धावसंख्येवरती। शेवटच्या आता 12 बॉल। शेवटच्या आता निर्णायकारक 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 20 या धावसंख्येची। 38 धावा आहेत त्या धावफलकावरती। या मॅच मध्ये जर 12 बॉल मध्ये 20 धावा वाचवायच्या असतील तर पर षटकामध्ये रिकव्हर रन रेट जर आपण पाहिलं तर 10च्या रन रेटनं पर षटक धावायचं। बॅटिंग करणारे SP11 या टीमला आणि कौशल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत या मॅच मध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील। परंतु राकेश प्रभू आणि त्याच्या सोबतीला विश्वनाथ जाधव यांनी आता डावपेच हाकायला हवे, कारण की येणाऱ्या 12 बॉल मध्ये जर तुम्हाला 20 धावा वाचवायच्या असतील तर एकात 2 मोठे झटके, एकात 2 मोठे हादरे जर SP11 टीमला दिले आणि एकात 2 मोठ्या विकेट जर इथून येणाऱ्या या षटकाच्या सुरुवातीला जर प्राप्त केल्या तर थोडंसं दडपण राहील ते SP11 टीमसाठी। परंतु जर कौशल गुरव शेवटपर्यंत या मैदानावरती जर उभा राहिला तर त्याच्या बॅटमधून या धावा होणं अगदी सोपी गोष्ट असेल, कारण की अध्यापक आपण पाहिलं चांगली बॅटिंग त्याने केली आहे। सुरुवातीपासून दमदार बॅटिंग, आपल्या अनोख्या शैलीनं चौफेर फटकेबाजी करत चारही दिशेनं अगदी त्याची फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय। चौफेर फटकेबाजी त्याने केली, ऑन साइड मध्ये फटके लगावले, कव्हर ड्राईव्हचा त्याचा चौकार आपण पाहिला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याचा चौकार पाहिला, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक फटका त्याने खेचला, त्यानंतर डीप मिड विकेट, लॉंग लेग सीमारेषा पलीकडे त्याच्या बॅटमधून एक
चौकार येताना आपण पाहिलं, म्हणजे आपलातून कामगिरी, चौफेर फटकेबाजी, एका चांगल्या खेळाडूचं लक्षण त्याने दाखवलं. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान, आणि हेच कानमंत्र घेत आपण पाहतो या मॅच मध्ये आपला नावाचा दबदबा त्यांनी या मॅच मध्ये कायम ठेवला. ऑन स्ट्राईक वरती आता जिग्नेश, गोलंदाजी मार्क वरती शेखर. हा फटका देखील ऑन साइड मध्ये, चेंडू पडल्यानंतर आणणं थोडंसं कठीण असेल, कारण की टणक आउटफील्ड आणि चेंडू पडला, वन टप्प्या अखेर सीमारेषा गाठली जाते. 4 धाबींसाठी येतोय दर्जेदार चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटच्या आता 11 बॉल आणि 16 धावा संख्येची बिजासाठी गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती बॉल तयार. पुन्हा एकदा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी राकेश प्रभू होते, त्यानं चेंडूला फील्ड केलं, परंतु धावा मिळतील 2 आणि या 2 धाबीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 10 बॉल आणि 14 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे ते SP11 या टीमसाठी. प्रयत्न करावे लागतील. एक एक धाव, एक एक चेंडू फार महत्वपूर्ण असेल बंड्या या मॅच मध्ये, आणि तितकाच महत्वाचा असेल बॅटिंग करणाऱ्या SP11 या टीमसाठी. बॉल तयार. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये या फटक्याला खेचायचं होतं, परंतु डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात, आणि जसजसं निर्धाव चेंडू येतील तसतसं धावन आणि चेंडू मध्ये अंतर अगदी कमी केलं जाईल, आणि जसजसं धावन आणि चेंडू मध्ये अंतर कमी होईल ना तसतसं दडपण, तसतसं प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. कारण की ज्यावेळी खऱ्या अर्थानं दडपण येताना त्यावेळी चांगल्या फलंदाजांना अगदी नतमस्तक व्हावं लागतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये नख चाकण्यास चांगल्या खेळाडूंना भाग पाडतं हा क्रिकेटचा खेळ, डोकं खाजवण्यास भाग पाडणारा हा क्रिकेटचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती शेखर तयार आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी. एष्टी रक्षकाने त्या ठिकाणी केली चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बाईच्या स्वरूपात एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 45 या धावसंख्येवरती. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 8, आणि विजयासाठी गरज ती 13 धावसंख्येची. 45 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. नागेपॉइंट वरती ही मॅच येऊन टिपली आहे. SP11 की बंडा बॉईज ब की त्यांच्या विरोधात SP11. कौशल गुरव आहे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शेखर तयार. हेलिकॉप्टर फिरवलंय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे येतोय. दर्जेदार, दमदार, विलोभनीय षटकार. हेलिकॉप्टर फिरवलं होतं आणि सीमारेषा पलीकडे जाऊन तो लँड झाला. 6 धाबा जरूर या चेंडूवरती मिळतील. 6 धाबीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 51 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर शेखर तयार. स्ट्राईक रोटेट केली त्या ठिकाणी एष्टी रक्षकांनी तिथून अगदी वेगळे परिणाम पाहायला मिळाले. गोलंदाजी चांगली करत होता शेखर गोलंदाज, आणि यावेळेस पंचांचा भीमरचा नो चेंडूचा इशारा येतोय. पुढील बॉल असेल फ्रीड. उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल आहे फ्रीड, आणि या फ्रीडच्या बॉल वरती मॅच फिनिश करेल का कौशल ऑन स्ट्राईक वरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती शेखर तयार. ऑन साइड मध्ये हा फटका, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील त्या ठिकाणी सहजरित्या त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवरती. शेवटचे आता निर्णायकारक 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 54 धावा आहेत त्या धावफलकावरती,
आणि शेवटचे आता 6 बॉल आणि 4 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. निर्णायकारक शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 4 धावा आणि शेवटचे निर्णायकारक 6 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. या मॅच मध्ये SP11 टीम जिंकेल की त्यांच्या विरोधात बंड्या बॉईज ब टीम की त्यांच्या विरोधात SP11 या दोन संघादरम्यान चालू असणारी हे बॅटल, हे युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निसर्गरम्य असं वातावरण, माथेरान म्हटलं तर अगदी थंड हवेचं ठिकाण आणि या ठिकाणी चालू असणारी बंडा बॉईज चषक 2025 ही स्पर्धा बऱ्याचशा खेळाडूंना या ठिकाणी आयकॉन स्वरूपात आपण पाहतोय. विविध मित्रमंडळ जिल्ह्यातून, विविध मित्रमंडळ तालुक्यातून बरेचसे चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ऑल इंडिया आयकॉन आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेस लिडिंग एज घेतली होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट थर्डमॅन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव जरूर मिळेल. शेवटचे आता 5 बॉल आणि 3 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 55 धावा धावफलकावरती, 58 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार येतोय. एकात 2 चेंडू निर्धाव, एकात 2 चेंडूवरती विकेट जर इथून देखील प्राप्त केल्या गोलंदाजानं तरी देखील कमबॅक करू शकेल गोलंदाज ओमकार. परंतु वेल सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत राहिलाय. आक्रमण सातत्यपूर्वक त्यांनी सुरुवातीपासून करत राहिले. यावेळेस अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा MS धोनी स्टाईलनं या मॅचला फिनिश केलं ते फलंदाज कौशल गुरव या फलंदाजानं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल. तत्पूर्वी SP11 टीमनं या 58 धावा अगदी सहजरित्या या मॅच मध्ये जमवल्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल कौशल गुरव. नो डाऊट बॅटिंग करत असताना 14 चेंडू मध्ये 42 धावसंख्येची स्फोटक इनिंग आणि 5 6 आणि 2 4 त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि कमालीची बॅटिंग, एक मॅरेथॉन इनिंग त्यांनी SP11 या टीम साठी साकार केली आणि तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला कौशल, आपण या ठिकाणी आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. कडाव गावचा सुपूत कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामधील एक गुणवानशाही खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतोय कौशल गुरव ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.